श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बनवणार आहेत आम पापड. इथे मी 5 कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर त्याची वरची साल काढून घ्यावी. त्यानंतर त्याच्या बारीक फोडी करून घ्या, ज्याप्रमाणे मी केल्या आहेत. त्यानंतर त्या सर्व फोडी कुकरमध्ये काढून घ्यावी आणि त्यामध्ये अर्ध्याच्या वर पाणी टाकावे. कुकर व्यवस्थित लावून त्याच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. स्वच्छ शिट्ट्या होईपर्यंत आपण इथे त्याचा मसाला करून घेऊयात. मसाला बनवण्यासाठी इथे मी जिरे, सोप आणि मिरची घेतलेली आहे. 5 शिट्ट्या झाल्यानंतर कैरी आणि त्याचं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे. पाणी निचरल्यानंतर ते गर आपण कढईमध्ये घ्यायचं आहे व व्यवस्थित मॅश करून घ्यावा. त्यामध्ये गाठी राहू नये. त्यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे काळं मीठ टाकून घेतलं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण जो मसाला बनवला होता तो टाकून घ्यायचा आहे. मसाला टाकल्यानंतर त्याला व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यावा. त्यानंतर त्याला घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे. त्याला व्यवस्थित हलवून घ्या, करपू द्यायचं नाही. नंतर हे मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यावे. त्या अगोदर प्लेटला इथे मी तूप लावून घेतलेलं आहे. कारण तूप यासाठी लावलं आहे कारण ते वाळल्यावर चिटकू नये. त्यानंतर व्यवस्थित प्लेटमध्ये पांगून घ्यावे. प्लेटमध्ये काढून घेतल्यास हे 1 दिवस उन्हाळ्यात ठेवावे. 1 दिवस उन्हाळ्यात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी व्यवस्थित ते काढून घ्यावे. त्यानंतर त्याला व्यवस्थित कट करून रोल बनवून घ्यावे किंवा स्क्वेअरमध्ये कट करून घ्यावे. तुम्ही सुद्धा हे ट्राय करून पहा. खूप मस्त लागतं खायला. खूप टेस्टी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.